कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग वेदा, खोकला कसा झाला? सकाळी शाळेत गेली तेव्हा नव्हता। काय ग ठमे, अशी कशी तुझी मैत्रीण? काहीच बोलत नाही। जाऊ दे, तुझ्या मैत्रिणीमुळे तुला खोकला होऊ नये ना, म्हणून मी आलं आणि मधाचं चाटण करून आणते। एका सेकंदात खोकला जाणार। हो, कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असे मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही। बघितलंस, तुला सांगितलं होतं मी रस्त्यावरची कुल्फी तिला देऊ नको खायला। अहो पण एक कुल्फी खाऊन कधी कोणाला खोकला झालेला पाहिलंय का? प्रूफ तुझ्या समोर आहे, खोकतीये ती। आणि रस्त्यावरचा पदार्थ एक खाल्ला काय आणि 10 खाल्ले काय, आजारी पडल्यानंतर होणारा त्रास तितकाच असतो। वेदाला खोकला झालाय, त्याचे कारण वेगळं असणार। आणि काय म्हणाली होतीस तू? कडुलिंबाची चटणी दिली तिला आणि त्याच्यामुळे तिला त्रास होणार नाही। होतोय तिला त्रास, माझ्या वेदाला। हो पण अथर्व, मीरा, काय झालं? का वाद घालताय? बाईसाहेब बघा ना, तुम्हीच समजवा ना यांना। काय झालं अथर्व? आई, हिने वेदाला रस्त्यावरची कुल्फी दिली होती खायला आणि आता वेदा खोकतीये। बघ अथर्व, वेदाला त्याच्यामुळे खोकला झालेला नाहीये। वेदाच्या शाळेत एका नवीन बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे, त्याच्या धुळीमुळे सगळ्यांना त्रास होतोय। फक्त मुलंच नाही तर शिक्षकही आजारी पडतायत। तुला कोणी सांगितलं? मी फोन केला होता तिच्या शाळेत, आपल्या अनाथ आश्रमाच्या एका कार्यक्रमासाठी वेदाच्या प्रिन्सिपलना इन्व्हाइट करायचं होतं म्हणून, तेव्हा कळलं मला। पाहिलं, मी म्हणाले होते ना, एका कुल्फीने नाही होत खोकला। मीरा, आत्ता जरी कारण वेगळं असलं तरी सुद्धा वेदाला बाहेरचं खाणं द्यायचं नाही। बरं बाईसाहेब, नाही देणार। थँक्यू। हेच आधी ऐकलं असतं ना तर इतकी चर्चा करायची गरज पडली नसती। अथर्व, जाऊ दे, तू हळवाय जरा तिच्या बाबतीत। बाईसाहेब, मी पण वेदासाठीच करत होते, मला कुल्फी हवी आहे म्हणून नाही केलं। हो ग बाळा, त्याचं बोलणं इतकं मनाला नको लावून घेऊस तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।